हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 44. देहेंद्रियेश्चहम भाव इदम भावस्तदन्यके यस्य नो भवता क्वापि स जीवनमुक्त इष्यते. देह इंद्रिये याबद्दल अहंभाव नसलेला आणि असा हा एकमेव भाव असलेला, कदापिही अमुक माझे आहे असा भाव नसलेला जीवनमुक्त म्हणून सांगितला जातो. जीवनमुक्ती उपदेशाची सांगता करताना ऋषी सांगतात की एक मी देह आहे, देह माझा आहे, इंद्रिये माझी आहेत असा भाव आता राहत नाही. यामुळे आता देहासाठी इंद्रियांसाठी क्रिया केल्या जात नाहीत. यामुळे मनाच्या मनमानीला देहादी इंद्रियांची साथ मिळत नाही, ते निष्प्रभ होते आणि नाईलाजाने असेल परंतु जीवात्म्याच्या सेवेला वाहून घेते. स्वाभाविकच संचित संपुष्टात येते. अंशात्म्याचे मुक्त जीवन सुरू होते. 2. मी देह नाही असा भाव निर्माण होतो. इतकेच नव्हे तर याशिवाय अन्य भाव असत नाही. मी देह नाही हाच एकमेव भाव उरतो. याचा अर्थ आता विचारातीत, कल्पनातीत, भावातीत, देहातीत अवस्था प्राप्त होते. मी देह नाही याचा अर्थ मी अंशात्मा आहे ही जाण येते. या योगे आत्मभान येते, आत्मज्ञान प्राप्त होते. यथाकाळी स्वरूपावस्था स्वस्वरूपावस्था प्राप्त होते. याचा परिणाम म्हणून आता आत्मावस्थेत जीवन सुरू होते. 3. आत्मा अवस्थेत, स्वस्वरूपावस्थेत भौतिकाचे आकर्षण राहत नाही. धनसंपत्ती, कुटुंब, नातीगोती, समाज इत्यादी जनसमुदाय, विचारांचे संस्कार या सर्वांचा समूळ नाश होतो. हे सर्व या जन्मात देह जीवित ठेवण्यासाठी आणि तेवढ्या पुरतेच असते ही जाण येते. त्यात स्वारस्य उरत नाही. अन्न, वस्त्र, निवारा याचा योग्य अर्थ उमगतो. यामुळे देहभाव उदितच होत नाही. सहजच आत्मावस्थेत जीवन सुरू राहते. या अशा लक्षणांनी युक्त जीवन जगले जाते. ऋषी म्हणतात की हीच जीवनमुक्त अवस्था असते. श्लोक क्रमांक 45 भाग 1. न प्रत्यग ब्रह्मणो भेर्दम कदापि ब्रह्मसर्गयोः प्रज्ञया यो विजानाति स जीवनमुक्त इष्यते. जीवात्मा आणि ब्रह्म तसेच ब्रह्म आणि सृष्टी यामध्ये किंचितही भेद नाही असे प्रज्ञेद्वारा जो चांगले जाणतो त्याला जीवनमुक्त असे म्हणतात. 1. ब्रह्म म्हणजे देह धारण करायच्या आधीची स्थिती. ब्रह्म म्हणजे आत्मब्रह्म. आता वस्तुता आत्मब्रह्म म्हणजे विश्व निर्माण होण्याच्या आधीची आधी अनादी स्थिती. परंतु आपण येथे जीवनमुक्ती यासंबंधी निरूपण करत आहोत. जीवन देहाशी निगडीत आहे. येथे देहाच्या स्थितीबद्दल निरूपण करायचे आहे. यामुळे देहाचा विचार करता आत्मब्रह्माला देह धारण करण्याच्या आधीची स्थिती असे येथे म्हटले आहे. आत्मब्रह्मामधून ओम ओम असा महाअद्भुत महादिव्य वैश्विक ध्वनी झाला आणि येथे ब्रह्मांडात विश्वे निर्माण झाली. ब्रह्मांडात आत्मब्रह्माची परमदिव्य शक्ती आत्मा फैलावली. परंतु आत्मब्रह्म त्याची शक्ती परम आत्मा सूक्ष्माहून सूक्ष्म आहे आणि त्यामधून निर्माण झालेली विश्वे जड आहेत. यामुळे स्वतःमधूनच निर्माण झालेल्या विश्वात स्वयंभू परम आत्मा गोंधळला. त्याला या स्वनिर्मितीचा अर्थबोध होईना. या त्याच्या स्थितीला ब्रह्म्या असे म्हटले आहे. हे निराळे संबोधन ही निराळी स्थिती समजावी म्हणून दिले गेले आहे. वस्तुतः हे सर्व एकच एक आहे. ब्रह्म्या ही परमात्म्याचीच अभिव्यक्ती आहे. इदम खलु ब्रह्म हेच सत्य आहे. ब्रह्म्या स्व स्थितीला शरण गेला आणि त्याने परमध्वनीची ओंकाराची उपासना केली. याचा अर्थ विश्वे निर्माण झाली
तरीही त्यात ओंकार ध्वनी सतत निनादत राहिला. यामधून निर्माण झालेल्या ब्रह्मांडात उत्क्रांती सुरू झाली आणि आजही ती सुरूच आहे. सर्वप्रथम यामधून शब्दसृष्टी, स्वरसृष्टी निर्माण झाली. त्यामधून येथे अचल परंतु निर्जीव सृष्टी, दगड, डोंगर इत्यादी आणि यथाकाळी अचल सजीव सृष्टी, वृक्ष, लता, पल्लवी इत्यादी आणि त्यानंतर चल सजीव सृष्टी, पशुपक्षी, किडे, मानव इत्यादी निर्माण झाली. यावेळी जीव निर्माण झाला. त्यालाच आपण जीवात्मा असं म्हटलं आहे. त्याने स्वभोवती देह धारण केला. 2. जीवात्मा म्हणजे देह धारण केलेली स्थिती. पहिलाच जन्म असेल तर अंशात्मा म्हणजे आपण प्रथमच या विश्वात देह धारण करून प्रवेश केलेला असतो. किंवा त्यानंतरचा जन्म असेल तर आपण आपल्या संचिताप्रमाणे ते संपवण्यासाठी योग्य असा देह धारण केलेला असतो. असा धारण केलेला देह अचेतन, जड असल्यामुळे त्यात आपण प्राण आणतो, जीव निर्माण करतो. जीवाची, प्राणाची संवेदना संपूर्ण देहामध्ये पसरते. परंतु जे अवयव आपण संरक्षणासाठी वापरतो तेथे या संवेदना कमी जास्त प्रमाणात बोथट झालेल्या असतात. उदाहरणार्थ केस, नखे, दातावरील आवरण इत्यादी. देहाच्या माध्यमामधून जीव आणि आपण अंशात्मा यामध्ये जीवन जगले जात असते. यामुळे जीवाला जीवात्मा असेही म्हणतात. कारण आत्मोर्जेमुळे त्यात प्राण येतो, तो सजीव होतो, तो आत्म्याचा पंतप्रधान म्हणून कार्य करतो. आत्मा साक्षी राहतो आणि जीव जीवन जगतो. जीवाच्या माध्यमातून आत्मा वैश्विक लीला अनुभवतो. जीव देहाच्या माध्यमातून सृष्टीचा आस्वाद घेतो. देह सृष्टीचा उपभोग घेतो. त्यात मन निर्माण होते आणि त्याच्या अयोगिक कामनांमुळे जीवात्मा म्हणजे जीवासह अंशात्मा म्हणजेच मुक्त असलेले आपण संचितात अडकतो आणि येथे जन्म मरणाचे फेरे अमुक्तावस्थेत घेत राहतो. जीवात्म्यामुळे देह जीवित राहतो आणि अशा प्रकारे अंशात्मा सृष्टीलीला अनुभवू शकतो. देह जड आहे, त्याला कालमर्यादा आहे. ती संपली की देह कार्यक्षम राहत नाही. त्याचे कलेवर शव होते आणि त्यामुळे त्याचे पतन होते. आपण देत असलेला प्राण, श्वास, देह ग्रहण करू शकत नाही. यामुळे नाईलाजाने आपल्याला देहामधून बाहेर पडावे लागते, जावे लागते. संचित उपभोगांचे ओझे असेल तर आपल्याबरोबर ते संचित संपविण्यासाठी जीव, मन, बुद्धी, स्मृती आपल्याला लपेटून आपल्याबरोबर बाहेर येतात. जीव, मन, बुद्धी, स्मृती हे अंशात्म्य इतकेच अक्षर अशाश्वत अमर आहेत. यासाठी योगदास उवाच भाग 2 यातील लेख जिज्ञासूंनी वाचावा. मुक्त असलेले आपण अमुक्ता अवस्थेत देहाबाहेर येतो. लपेटलेले संचित संपविण्यासाठी आपल्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. देहाबाहेर आल्यावर आपण सृष्टीमध्ये, अंतराळामध्ये पुढील योजनेची वाट पाहत थांबतो. याला यमधर्म असे म्हणतात. यम म्हणजे मृत्यू देणारा कोणी नव्हे, तर देहपतन झाल्यावर, मृत झाल्यावर अमुक्ता अवस्थेतील अंशात्म्याची पुढील योजना ठरवण्याची अवस्था. ही योजना ज्या प्रकारे ठरवली जाते त्यासाठी पुढील जन्मी पाळावयाची जी जीवन रहाटी त्याला आपला धर्म असे म्हणायचे. याचा दुसरा अर्थ असा आहे की येथील प्रत्येक सजीवाचा धर्म भिन्न असतो. त्या जन्माच्या वेळी एक एक धर्म स्वीकारला जातो आणि तो जन्म संपला की तो धर्मही संपतो. प्रत्येक वेळी नवीन देहात नवीन धर्म स्वीकारला जातो. या अवस्थेत योग्य प्रकारे पुनर्जन्म होण्यासाठी आपल्या संचिताचे विश्लेषण केले जाते. या कृतीला चित्रगुप्त असे म्हणतात. चित्रगुप्त अशी कोणी व्यक्ती नाही. संचित उपभोग नसतील तर यम आपल्याला मुक्त अवस्थेत पुनर्जन्म घेण्याचा किंवा आत्मब्रह्मात विलीन होण्याचा धर्म देतो. त्याप्रमाणे आपण कृती करतो. यम, धर्म, चित्रगुप्त, पुनर्जन्म, आत्मब्रह्मात विलिनीकरण ही सर्व परमपंचकर्मे आपले आपणच म्हणजे अंशात्माच करतो. येथे अन्य कुणीही अस्तित्वात नाही. येथे आपण अनन्य आहोत. आपल्याला या स्वकृतींना येथे मानवी देहात आपणच निरनिराळी नावे समजण्यासाठी त्यातील भिन्नता अधोरेखित व्हावी म्हणून दिलेली आहेत.
योगदास उवाच भाग 2 यातील लेखांमध्ये परम पंचकर्मे याचे सविस्तर निरूपण केलेले आहे. मन, बुद्धी, स्मृती हे जीव असेल तरच असू शकतात. जीव असेल तरच त्या जोरावर ते त्यांचे स्वतंत्र अस्तित्व जीवाच्या छायेखाली, जीवाची आत्मशक्ती वापरून स्थापन करतात. यामुळे जरी त्यांचे ते भोगप्रवृत्तीने वर्तन करत असले तरीही त्यांना त्यांचे असे निराळे अस्तित्व नाही. उदाहरणार्थ, वयात आलेला मुलगा माता पित्याच्या छत्राखाली त्यांच्याकडून पालन पोषण करत जगत असला तरीही तो स्वतंत्र बुद्धीने वर्तन करत असतो. तर सांगायचा मुद्दा असा आहे की मन, बुद्धी, स्मृती यांचा स्वतंत्र असा उल्लेख केला जात नाही. ते जीवातच सामावले जातात. अंशात्मा असेल तर जीव असू शकतो. जीव अंशात्म्याच्या जोरावर त्याचे अस्तित्व दर्शवित असतो, परंतु तो अंशात्म्याला सोडत नाही. अर्थात जीवाबरोबर मन, बुद्धी, स्मृती त्यात असतात. देहपतन होताना आणि पुनर्जन्मातही अंशात्म्यासह जीव त्याच्या बरोबर असतो. अंशात्मा आत्मब्रह्मात विलीन होईपर्यंत तो सतत त्याच्यासह असतो. यामुळे जीवाला जीवात्मा असं म्हटलं जातं. या सविस्तर निरूपणावरून हे सिद्ध होते की मन, बुद्धी, स्मृती ही जीवात्म्यात असतात. त्यांना त्यांचे असे स्वतंत्र अस्तित्व नाही. जीवात्मा अंशात्म्यात असतो, परंतु तरीही अंशात्मा सृष्टी लीलेला साक्षी राहतो आणि जीव प्रत्यक्ष कृती करतो, उपभोग घेतो. यामुळे जीवाला अंशात्म्याखाली, त्याच्या छायेखाली, प्रभावाखाली स्वतंत्र अस्तित्व असते. तो अंशात्म्याच्या प्रेरणेने कार्यप्रवृत्त असतो. अंशात्मा ब्रह्माचा अंश आहे. जीवात्मा अंशात्म्यासह पुनर्जन्म घेतो किंवा अंशात्म्यासह आत्मब्रह्मात विलीन होतो. यास्तव येथे ऋषी सांगतात की जीवात्मा अंशात्म्याच्या माध्यमातून आत्मब्रह्माला जोडलेला आहे. जीवात्मा आत्मब्रह्माकडून मिळत असलेल्या प्राणामुळे, श्वसनामुळे निर्माण होतो. यामुळे जीवित राहतो, त्याच्यासह पुनर्जन्म घेतो आणि शेवटी त्यातच विलीन होतो. अशा प्रकारे तत्वता जीवात्मा आणि आत्मब्रह्म यात किंचितही भेद नाही. 3. ओम या महादिव्य ध्वनीमुळे आत्मब्रह्मामधून जे जे इष्ट असे ब्रह्मांडात सृजन झालेले आहे त्याला सृष्टी असे म्हणतात. याचा अर्थ येथे चल, अचल, सजीव, निर्जीव असे जे जे निर्माण झालेले आहे त्या सर्वाला सृष्टी असे म्हणतात. यामुळे बोलीभाषेत सृष्टी अनेक प्रकारची म्हटली जाते. उदाहरणार्थ, स्वजीव सृष्टी, निर्जीव सृष्टी, प्राणी सृष्टी, वनस्पती सृष्टी इत्यादी. येथील सृष्टी आत्मब्रह्मामुळे आहे. या सृष्टीला सर्वतोपरी आत्मब्रह्माचा आधार आहे. सृष्टी आत्मब्रह्माचीच अभिव्यक्ती आहे. सृष्टी आत्मब्रह्माचाच विस्तार आहे. ती आत्मब्रह्मापासून भिन्न नाही, अलग नाही, निराळी नाही. ती आत्मब्रह्माशी सदा जोडलेली आहे. सृष्टी आत्मब्रह्मामधून निर्माण होते. ती त्याच्यामुळेच टिकते आणि शेवटी तिचा कालावधी संपला की ती आत्मब्रह्मातच विलीन होते. माया, सृष्टी मायावी आहे असे म्हटले जाते. येथे या विषयाच्या ओघात माया म्हणजे काय ते थोडक्यात पाहू. ओम असा ध्वनी होणे, त्यामधून विश्वे निर्माण होणे, त्यात सृष्टी निर्माण होणे इत्यादी लक्षणे ही आत्मब्रह्मामधून स्वस्थानापासून परमात्मा ढळला याची आहेत. यामुळे हे जड ब्रह्मांड रूप ही त्या सूक्ष्माहून सूक्ष्म असलेल्या परमात्म्याची मूळ अवस्था नाही. ती त्याची पतन झालेली, त्याच्यापासून ढळलेली, त्याची अवनती झालेली अवस्था आहे. त्यामुळे ती असत्य, अशाश्वत, भ्रामक आहे. यालाच परमात्म्याची मायावी अवस्था असे म्हणतात. यामुळे सृष्टी मायावी आहे असे म्हटले जाते. परंतु मायावी असली तरी सृष्टी परमात्म्याचीच, आत्मब्रह्माचीच अवस्था आहे. यास्तव येथे ऋषी सांगतात की ब्रह्म आणि सृष्टी यामध्ये किंचितही भेद नाही. प्रज्ञा, ऋषी सांगतात की जीवात्मा, सृष्टी आणि ब्रह्म ही एकच एक आहेत. हे प्रज्ञेने जाणले गेले पाहिजे. येथे श्रद्धेला स्थान नाही, कारण आज श्रद्धा असलेला भविष्यात अश्रद्ध होऊ शकतो. त्याचे मत, विचार बदलू शकतात. प्रज्ञा याचा अर्थ प्रखर असे समग्र आध्यात्मिक विज्ञान.
ज्ञान विज्ञान सर्वतोपरी परिपूर्ण शेवटच्या टोकापर्यंत झालेले असले पाहिजे. एखादा किंवा काही विशिष्ट दृष्टिकोन ठेवून ज्ञानग्रहण म्हणजे प्रज्ञा नव्हे. प्रज्ञेमध्ये सज्जन दुर्जन, चांगले वाईट, उपयोगी निरुपयोगी इत्यादी भेद नाही. हे परखड सत्य आहे ते आहे. येथे दशदिशांनी प्रत्येक दृष्टिकोनामधून ज्ञान ग्रहण झाले पाहिजे. हे केवळ आध्यात्मिक विज्ञानामुळे प्रज्ञेमुळे शक्य आहे. ज्ञान विज्ञान बुद्धीने न जाणता प्रज्ञेने जाणले गेले पाहिजे. बुद्धी भेद करते. प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करणे हे बुद्धीचे कामच आहे. चांगले वाईट, उपयोगी निरुपयोगी, नीती अनीती इत्यादी बुद्धी सांगते. अशा प्रकारे बुद्धीकडून ज्ञानाचे विश्लेषण जाहीर झाल्यावर जीवात्म्याकडून आत्मप्रेरणेने त्यावर कृती करण्यासाठी कर्मेंद्रियांना आज्ञा दिली गेली पाहिजे. परंतु बुद्धीकडून ज्ञानाचे विश्लेषण जाहीर झाल्यावर हे विश्लेषण जीवात्म्याऐवजी मन ग्रहण करते आणि चांगले वाईट, उपयोगी निरुपयोगी, नीती अनीती इत्यादीचा कसलाही विचार न करता केवळ उपभोग लक्षात घेऊन मन कर्मेंद्रियांना कृतीची आज्ञा देते. कारण चांगले वाईट, उपयोगी निरुपयोगी, नीती अनीती इत्यादीचे कसलेही वावडे मनाला नसते. त्याला फक्त उपभोगांशी कर्तव्य असते. यातच भर म्हणून देहसौख्याला, देहोपभोगांना सोकावलेली देहादी इंद्रिये जीवात्म्याऐवजी मनाला साथ देतात. परंतु जर हेच ज्ञान बुद्धीतीत अवस्थेत प्रज्ञेने प्राप्त झाले तर तेथे आत्मप्रेरणेने कर्मेंद्रियांकडून कृती होईल, करावी लागणार नाही. कारण अशी कृती देहादी इंद्रियातीत अवस्थेत केली जाईल. भौतिक ज्ञान विज्ञान सतत बदलत असते. आजचे भौतिक विज्ञान भविष्यात नवीन संशोधनामुळे कालबाह्य होते, असत्यही ठरू शकते, निरुपयोगी होऊ शकते. कारण वैश्विक घडामोडी सतत दह्यात रवी घुसळल्यासारख्या वैश्विक घडामोडी सतत दह्यामध्ये रवी घुसळल्यासारख्या फिरत असतात आणि त्यामुळे त्या नित्य बदलत असतात आणि त्यात नवीन वस्तुजगत निर्माण होत असते. त्यामधून नवनीत लोणी बाहेर येत असते. हे असे अव्याहत सतत सुरूच असते आणि सुरूच राहते. याला खीळ नाही. ही एक सतत होत असलेली प्रक्रिया आहे. यामुळे भौतिक ज्ञान विज्ञान बदलते असते. जे काही शोध लागतात ते त्या त्या कालावधीसाठी सत्य असतात. कालौघात ते निरुपयोगी होतात आणि यामुळे ते तकलादू, तात्पुरते, बेगडी, मायावी, अशाश्वत असतात. परंतु प्रज्ञा हे अंतिम सत्य आहे. यात कदापिही बदल होणे शक्य नाही. अंतिम सत्य ज्ञान वैश्विक आहे आणि विश्वे लय पावली तरीही ते जसे आहे तसेच असणार आहे. कारण ते वैश्विक परमसत्याबद्दल, ब्रह्माबद्दल असते. भौतिक ज्ञान वैश्विक प्रज्ञेमधून ब्रह्माची जाण येऊन मिळाले पाहिजे. त्यासाठी आध्यात्मिक जाण, आध्यात्मिक दृष्टिकोन आला पाहिजे. तरच भौतिकाची सत्य जाण होईल. एखादा 20 वर्षाचा तरुण रंगरंगोटी करून कृत्रिम वेशभूषा सजवून 60 वर्षाचा वृद्ध दिसू शकतो. तसेच एखादा 60 वर्षाचा वृद्ध याच पद्धतीने 20 वर्षाचा तरुण दिसू शकतो. परंतु वास्तवात ही दोन्ही रूपे मायावी आहेत. यास्तव ब्रह्मांडातील सृष्टी प्रज्ञेने जाणून तिचा वापर केला गेला पाहिजे. मुख्य म्हणजे त्यायोगे सृष्टीच्या मायावी रूपाचा उपभोग घेतला न जाता तिच्या पलीकडील वास्तवाचा उपभोग घेतला जाईल. यामुळे फक्त संचित संपवण्यासाठी वस्तुजगत वापरले जाईल. त्यात नवीन संचिताची भर होणार नाही. याच जन्मी संचित संपेल. वस्तुजगताचा अवास्तव वापर न झाल्यामुळे सर्वांना वस्तुजगत उपलब्ध होईल आणि येथे सुबत्ता होईल. या योगे प्रत्येक मानव सायुज्य मुक्त होईल. जीवनमुक्ती. व्याख्या.
ऋषी सांगतात की जीवात्मा आणि ब्रह्म तसेच ब्रह्म आणि सृष्टी यामध्ये किंचितही भेद नाही असे प्रज्ञेद्वारा जो जाणतो त्याला जीवनमुक्त असे म्हणतात. आपण स्वतः आत्मब्रह्माचा अंश आहोत. आत्मब्रह्म, जीवात्मा आणि सृष्टी ही एकच एक आहे, त्यात किंचितही भेद नाही हे आपण पाहिले. तसेच आपण प्रज्ञा म्हणजे काय तेही पाहिले. आता आपण जीवनमुक्त म्हणजे काय ते पाहूया. जीवनमुक्त याचा शब्दशः अर्थ आहे जीवनापासून मुक्ती प्राप्त झालेला. म्हणजे जीवन जगायचे थांबणे, जीवन संपणे किंवा जीवन संपविणे असा याचा अर्थ आहे का? तर नाही, तसे नाही. याचा अर्थ आहे मुक्त जीवन जगणे. आपण देह, इंद्रिये, मन, बुद्धी, स्मृती, परिस्थिती, उपलब्धता, संधी, पगडा, प्रभाव, चालीरीती इत्यादी अशा विविध गोष्टींच्या आहारी जाऊन जगत असतो. त्याला अध्यात्मात आयुष्य जगणे असे म्हणतात. अध्यात्माप्रमाणे ते जीवन नाही. यामुळे संचिताप्रमाणे संचित संपवण्यासाठी जीवन जगले जात नाही. आयुष्यात संचितापेक्षा निराळे उपभोग घेतले जातात. यामुळे संचित संपत नाही, त्यात भर घातली जाते. यामुळे आपण जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतो, यातून मुक्त होत नाही. यमधर्माप्रमाणे जीवन जगावे लागते. त्यासाठी यमधर्माप्रमाणे सतत पुनर्जन्म घ्यावे लागतात. येथे साक्षी राहून सृष्टीची लीला अनुभवण्याचा, जीवधारणेचा, देहधारणेचा मूलभूत हेतू साध्य होत नाही. जीवात्मा, आत्म, ब्रह्म यमधर्माप्रमाणे जीवन जगणे हे आत्मेच्छेला अपेक्षित असे जीवन नसते. ते संचिताप्रमाणे संचित संपवण्यासाठी असते. त्यात साक्षी राहून सृष्टीची लीला अनुभवण्याचा, जीवधारणेचा, देहधारणेचा मूलभूत हेतू साध्य होत नाही. आपण जेव्हा आत्मेच्छेला अपेक्षित असे जीवन जगतो तेव्हा आपण मुक्त जीवन जगतो. तेव्हा आपण जीवनमुक्त असतो. यामध्ये आपण आत्म्याच्या इच्छेने त्याच्या प्रभावाखाली जीवन जगतो. मग असे हे आत्म्याच्या इच्छेने त्याच्या प्रभावाखाली जगलेले जीवन मुक्त कसे, अशी शंका येईल. यासाठी या श्लोकात सर्वप्रथम आत्मब्रह्म, जीवात्मा, सृष्टी ही एकच एक आहेत असे सांगितले. याचा अर्थ जेव्हा आपण जीवात्म्याच्या माध्यमामधून आत्मेच्छेने जीवन जगतो तेव्हा जीवात्मा आणि आपण यात भेद नसल्यामुळे, आपण अंशात्मा असल्यामुळे, आपणच आत्मब्रह्म असल्यामुळे, जीवात्मा आपणच तयार केलेला असल्यामुळे आणि जीवात्मा आत्मेच्छेने जीवन जगत असल्यामुळे आपण आत्मेच्छेने म्हणजेच आपण आपल्याच इच्छेने जीवन जगत असतो. यामुळे असे जीवन जगण्याला मुक्त जीवन असे म्हणायचे. वस्तुतः असे जीवन आपले आपणच जगत असतो. सृष्टी, आत्म, ब्रह्म यासाठी येथे आत्मब्रह्म आणि जीवात्मा यांचा संबंध जसा सांगितला तसेच येथे आत्मब्रह्म आणि सृष्टी यांचाही संबंध सांगितला. यावरून अनुमान असे आहे की आत्मब्रह्म, जीवात्मा, सृष्टी हे सर्व एकच एक आहे. त्यात जराही अगदी किंचितही भेद नाही. जसे आत्मब्रह्मामधून अंशात्मा आणि अंशात्म्यामधून जीवात्मा अशी निर्मिती झालेली आहे, तसेच आत्मब्रह्मामधून पंचमहातत्वे आणि त्यामधून सृष्टीची निर्मिती झालेली आहे. यामागे परब्रह्म परमात्म्याची, त्या परमद्रष्ट्याची परिपूर्ण अशी दूरगामी योजना आहे. कशी ते पाहूया. यामुळेच तो स्वयंभू आहे. जीवात्म्याला म्हणजेच जीवात्म्याला, अंशात्म्याला म्हणजेच जीवात्म्याला, म्हणजेच आत्मेच्छेने स्वेच्छेने आपल्याला जीवन जगायला मिळावे म्हणून त्याने स्वतःमधून सृष्टी निर्माण केलेली आहे. यायोगे आपल्या संचिताप्रमाणे आपल्याला जसे पाहिजे तसे भौतिक वस्तुजगत उपलब्ध होत असते. यासाठी सृष्टीमधून सर्वतोपरी परिपूर्णपणे सहकार्य सतत मिळत राहते. हे जे जाणतात ते संचित संपवण्यासाठी या सृष्टीचा यथायोग्य असा उपयोग करून उपभोग घेतात आणि मुक्त होतात.
असे समजा की एखाद्या अंशात्म्याला एक ठराविक संचित लपेटलेले आहे. हे असे संचित संपवण्यासाठी त्याला कोणाकडून तरी शुश्रूषा करून घेणे अपरिहार्य आहे. याचा अर्थ असे शुश्रूषा करून घ्यायचे संचित कुठेतरी निर्माण झालेले आहे. एरवी हे शक्य नाही. असे झाले की शुश्रूषा करून घ्यायचे आणि शुश्रूषा करून घ्यायचे असे दोन्हीही संचित संपुष्टात येईल. आता यासाठी मनुष्यसृष्टीत तसा जीव उपलब्ध असायला हवा, नाहीतर तोपर्यंत हे असे संचित संपणे शक्य नाही. उदाहरणार्थ, एखादी वस्तू उपभोगण्याचे माझे संचित असते. ती वस्तू उपभोगून माझे ते संचित संपले की ती वस्तू माझ्याकडून निघून जावी लागते. यावेळी त्या वस्तूचे संचित असणारी आणि म्हणून ती वस्तू स्वीकार करणारी व्यक्ती उपलब्ध असावी लागते. तिचा आणि माझा संपर्क यावा लागतो. हे काम सृष्टी करते. सृष्टी या सर्वांची निर्मिती अशी काही करते की हे सर्व जुळून येते. हे असे होते कारण जीवात्मा, अंशात्मा, सृष्टी, आत्मब्रह्म यात भेद नसल्यामुळे हे सर्व एकाच छत्राखाली सहज होते. घरातली एखादी वस्तू आपण वापरत असतो आणि तीच वस्तू आपल्या मुलालाही वापरायची असते. ती वस्तू आपल्याकडे घरात असल्यामुळे ती मुलाला सहजच मिळते. हे असे या वैश्विक घरात होते. आत्मब्रह्माला विश्व म्हणजे एक छोटेसे घर आहे. त्यात कुणाला काय निरुपयोगी झाले आहे आणि तेच कुणाला उपयुक्त झाले आहे ते त्याला समजते आणि तो सृष्टीकडून तशी व्यवस्था करून घेतो. आपल्याला असाही अनुभव येतो की एखादी वस्तू वापरणे आपण थांबवलेले असते आणि तरी ती पुढे अनेक दिवस, वर्ष ती वस्तू आपल्याकडे तशीच पडून असते. अचानक एखाद्या दिवशी ती वेळ येते आणि ती वस्तू आपल्याकडून स्थलांतरित होते. कारण अशा वेळी सृष्टीकडून याची व्यवस्था झालेली नसते. ती झाली की ती वेळ येते आणि वस्तू मार्गी लागते. हरिओम.